नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी धनंजय भालेराव, क्षेत्रीय प्रबंधक ॲग्रोपिक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड. आज उभा आहे बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र वसमत येथे. येथील आपण हळदीवर मागील 8 दिवसांपूर्वी आपले जगातील सर्वोत्तम जे प्रोडक्ट आहेत एक्स्ट्रीम आणि पीक शक्तीचे डेमो प्लॉट दिले होते. त्याचे आज आपण रिझल्ट पाहण्यासाठी इथे आलेलो आहोत प्रात्यक्षिक प्लॉटवर. हा आहे बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन केंद्राचा सेलमवरील प्लॉट. आता पूर्ण दाखवा. जवळपास प्रत्येक व्हरायटी हळद संशोधन केंद्रावर इथे लागवड झालेली आहे, जी शेतकऱ्यांच्या सेवार्थ हे केलेली. आणि हे आपले त्यांनी या क्षेत्रावरती फवारलेले आहेत. आता आपण तुम्हाला आत नेऊन मी दाखवतो, म्हणजे तुम्हाला डिफरन्स लगेच लक्षात येईल. या मी आता उभा आहे. एकूण हळद संशोधन केंद्रावर एकूण 44 व्हरायट्या लागवड केलेल्या आहेत. तर 44 व्हरायट्याच्या मधील हा धुरा आहे, म्हणजे राईट साईड आणि लेफ्ट साईड. लेफ्ट साईडला ॲग्रोपिक इंडस्ट्रीजचे एक्स्ट्रीम आणि पीक शक्ती फवारलेले क्षेत्र आहे आणि राईट साईडला दुसऱ्या औषधांचे फवारलेले क्षेत्र आहे. हे आहे म्हणजे जो आपल्याला शेतकरी बंधूंना आपण जो ठरवलं होतं, जे ॲग्रोपिकचं एक टॅगलाईन आहे, अन्नदाता सुखी भव आणि शेतकऱ्यांना समर्पित. स्वर्गीय विजय सेठ सोमानी यांचं जे स्वप्न होतं की आपण शेतकऱ्यांच्या कुठेतरी त्यांच्या पाठीवरचा जो फवारा आहे किंवा त्याचा भार आहे तो कमी करायचा होता. ते करण्यासाठी आज माझ्या आयुष्यातील आणि ॲग्रोपिकच्या आयुष्यातील हा सोनेरी दिवस आहे. कारण ज्या शेतकऱ्यांना 5-5 फवारण्या कराव्या लागायच्या एकट्या करप्यासाठी, ते आपण हळद संशोधन केंद्रावरील जगातील सर्वोत्तम बुरशीनाशक असलेलं एक्स्ट्रीम आणि पीक शक्ती 3 दिवस झालेले तिथं फवार 8 दिवसांपूर्वी दिलेलं होतं. 3 दिवस फवारणी झालेली आहे आणि 44 हळदीच्या 44 व्हरायटीजवर हे फवारण्यात आलेलं आहे शेतकरी बंधूंनो. आणि 44ला 44 व्हरायट्यांवर याचे जगातील सर्वोत्तम रिझल्ट आलेले आहेत. आजच्या कंडिशनमधील करपा रोगावरील जगातील सर्वोत्तम बुरशीनाशक एक्स्ट्रीम आणि पीक शक्तीचे रिझल्ट तुम्हाला मी तुमच्या डोळ्यासमोर दाखवतो. आता शेतकरी बंधूंनो, आमच्यासाठीही आणि तुमच्यासाठीही सर्वात आनंदाची आणि सुखावणारी बातमी आहे. दरवर्षी आपण हळदीला 5 स्प्रे घ्यायचो. यात हे मिसळ, ते मिसळ, गरम पाण्यात मिसळ, गार पाण्यात मिसळ, बर्फात मिसळ, उकळत्या पाण्यात मिसळ. पुढच्या वर्षीपासून किंवा आता ज्यांच्या हळदीवर करपा आहे त्या शेतकरी बंधूंना सुद्धा करपा रोगातून मुक्ती देण्यासाठी आम्ही हळद संशोधन केंद्र ऑनरेबल बाळासाहेब ठाकरे टर्मरिक रिसर्च सेंटर बसमतनगरला जे आम्ही डेमो दिले होते त्याचे सुप्रीम रिझल्ट आलेले आहेत. आणि त्यांनीही आम्हाला आजच्या कंडिशन्स आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मला सांगण्यात अत्यानंद होतोय. दुसरी गोष्ट, मीही एक शेतकऱ्याचा मुलगा, डॉक्टर RK भालेराव यांचा नातू, जे की ॲग्रिकल्चरमध्ये त्यांनी जीवन समर्पित केलं. वडीलही शेतकरी. मला सांगण्यात अत्यानंद होतोय की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीवरील फवारा बंद करण्यात यशस्वी झालेलो आहोत. आम्हाला हळद संशोधन केंद्र वसमतनेही सर्वोत्तम बुरशीनाशक म्हणून मान्यता दिलेली आहे. तर शेतकरी बंधूंनो, आता तुम्हाला हा सूर्य आणि हा जयद्रथ दाखवतो. या सूर्य दाखवा एकदा. पहिला जयद्रथ घ्या. हे दुसऱ्या औषधांनी फवारणी केलेलं क्षेत्र शेतकरी बंधूंनो. आता हे या इकडे समोर स्पॉट दाखवा. आता हे शेतकरी बंधूंनो, हे पूर्णतः फवारणी न केलेलं क्षेत्र आहे एक्स्ट्रीम आणि पीक शक्तीनं. आजच्या कंडिशनचे तुम्ही जे 5 फवारण्या घेतात ते फवारलेले औषधांनी फवारलेलं क्षेत्र आहे. या इकडे एकदा समोर करप्या दाखवा. आता ह्याची कळी मोडून दाखवतो जिथे एक्स्ट्रीम आणि पीक शक्ती फवारलेलं नाहीये. हे स्पोर आहेत, छोटे छोटे आहेत. आता शेतकरी बंधूंनो, इथे उभं राहा, म्हणजे कन्फ्युजन नको व्हायला. आता ही लेफ्ट साईड आहे जिथे एक्स्ट्रीम आणि पीक शक्ती फवारलेली. या इकडे हा जुना करपा. या समोर आपण नवीन कळी एक तोडून दाखवू शेतकरी बंधूंना. आता हे म्हणजे मोठी आहे, म्हणजे ती जुनी होईल. या इकडे या समोर या. आता हा जुना करपा शेतकरी बंधूंनो, ही नवीन आलेली कळी पिसोळा आहे. हे बघा आहे. आता हे बंधू हळद संशोधन केंद्रावर इथे कामाला आहेत, त्यांच्या समोर केलेले आहे आपण, बरोबर आहे.
तर शेतकरी बंधूंनो, सर्वप्रथम सर्व ॲग्रोपिकचे आजपर्यंतचे आमचे जे काही साथीदार असतील, आमची सर्व टीम असेल महाराष्ट्र, आणि जे आमचे वेल विशर्स आहेत त्यांचंही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदनही करतो. आम्हाला साथ दिलीत आणि आज आम्ही हे प्रोडक्ट पूर्ण जगाला समर्पित करतो. आजच्या कंडिशनमधील जगातील सर्वोत्तम बुरशीनाशक म्हणून एक्स्ट्रीम आणि पीक शक्ती याचे सुप्रीम असे रिझल्ट हे हळद संशोधन केंद्र एकदा पूर्ण दाखवा. ऑनरेबल बाळासाहेब ठाकरे रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर, हळदीवरील टर्मरिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर, 800 करोडचा हा प्रोजेक्ट आहे. येथे 44 व्हरायटीज लागलेल्या आहेत आणि सांगताना त्याहून अत्यानंद हा आहे की 44 पैकी 44 व्हरायटीजवर सुद्धा एक्स्ट्रीम आणि पीक शक्तीचा अनबिलिव्हेबल असा रिझल्ट आलेला आहे, जे की आम्ही पहिले पाहिलेले होतो. पण ज्या कंपन्यांना किंवा ज्या बांधवांना खरोखर रिझल्ट पाहायचे आहेत किंवा हे असतील, त्यांनी हळद संशोधन केंद्रावर येऊन स्वतः डोळ्यांनी बघा किंवा स्वतः वापरा. तर आज आम्ही अत्यानंदित होऊन सर्व शेतकरी बांधवांचेही अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.